इंडियन आर्मी ई भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन आर्मी ईएमची ही भरती या ठिकाणी निघाली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा एक लक्षात ठेवा। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। इंडियन आर्मी ईएमई ही भरती या ठिकाणी निघाली आहे आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 18,000 ते 56,900 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे इंडियन आर्मी ईएमई। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो परमनंट भरती असं नाही की बा अग्निवीर अंतर्गत येते। तर या भरतीचे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। 24 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि या भरतीमध्ये 10वी पास वरचे यामध्ये सर्वात जास्त पद आहे। जसं फायरमॅनचं सुद्धा पद आहे, ट्रेड्समॅन मेथचं पद आहे, त्याचबरोबर कुकचं पद आहे, असे विविध काही प्रकारचे पद यामध्ये। तर तुम्ही फक्त 10वी पास आहे, 12वी पास आहे तरी सुद्धा आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। तुम्ही फक्त 10वी पास आहे तरी सुद्धा आपल्याला ही भरती या ठिकाणी देता येणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस सुद्धा इंडियन आर्मी ईएमई या भरतीमध्ये आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीची सर्व जाहिरात सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। या भरतीमध्ये आपल्या निवड कशा प्रकारे होणार आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोण येणार, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला इंडियन आर्मी ईएमई या भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहील। इंडियन आर्मी ईएमई 194 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहे यामध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला इंडियन आर्मी ईएमई भरतीमध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 38 पर्यंत, ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 25 वर्षापर्यंत। आणि फीचा जर विचार केला तुम्ही कोणती कॅटेगरीचे असाल, SC/ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी असा ₹1 सुद्धा फी यामध्ये लागणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। इंडियन आर्मी ईएमई या भरतीमध्ये आणि त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि ही जी भरती इंडियन आर्मी ईएमई ही ऑफलाईन भरती आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख ऑफलाईन पद्धतीने 24 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये जो आपल्याला फॉर्म भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचा, कारण की यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। ऑनलाईन जर एखादी भरती निघाली त्यामध्ये तर भरपूर विद्यार्थी फॉर्म भरते, पण ऑफलाईन भरती जर निघाली तर जास्त पोरं त्या ठिकाणी फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की ऑफलाईन भरतीमध्ये जास्त पोरं फॉर्म भरत नाही, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे जास्त यामध्ये फॉर्म येत नाही आणि कॉम्पिटिशन सुद्धा जास्त या ठिकाणी राहत नाही, एक लक्षात ठेवा। तर कोणकोणते पद इंडियन आर्मी ईएमई या भरतीमध्ये ते तुम्हाला दाखवून देतो आणि काय काय पात्रता लागते ते सुद्धा तुम्हाला सांगून देतो। पहिले जे पद आहे इलेक्ट्रिशियनचा 7 जागा, यामध्ये 12वी पास पाहिजे आणि ITI इलेक्ट्रिशियनचा पाहिजे। दुसरं जे पद आहे इलेक्ट्रिशियन पॉवरचा, यामध्ये 3 जागा आहे, शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे आणि ITI इलेक्ट्रिकल पाहिजे, इलेक्ट्रिशियन पाहिजे। आणि त्याचबरोबर तिसरं जे पद आहे टेलिकॉम मेकॅनिकलचा आहे, 16 जागा, यासाठी 12वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे। चौथं जे पद आहे इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिकलचा 1 जागा आहे, 12वी पास पाहिजे, यामध्ये प्लस ITI पाहिजे आणि मोटर मेकॅनिकल किंवा BSc PCM पाहिजे। आणि त्याचबरोबर 5वं जे पद आहे व्हेकल मेकॅनिकलचा 20 जागा आहे, यामध्ये 12वी पास पाहिजे, ITI मोटर मेकॅनिकलचा पाहिजे। 6वं जे पद आहे टेलिफोन ऑपरेटरचा 1 जागा आहे, यामध्ये 10वी पास पाहिजे, PBX बोर्ड हाताळण्याचा प्रवीणता पाहिजे। आणि 7वं जे पद आहे मशीनिस्टचा पद आहे, 12 जागा आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता ITI पाहिजे, मेकॅनिकल झालं, त्याचबरोबर टर्न झालं, त्याचबरोबर मिल राईट झालं, हे काही। त्याचबरोबर 8वं जे पद आहे फिटरचा आहे, 4 जागा, यामध्ये फिटरचा ITI पाहिजे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर 9वं जे पद आहे टीन आणि कॉपर स्मिथचा 1 जागा आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता ITI पाहिजे टीनचा। आणि 10वं जे पद आहे अपहोल्ट्रीचा पद आहे, 3 जागा, यासाठी शैक्षणिक पात्रता ITI पाहिजे अपहोल्ट्रीचा। आणि 11वं जे पद आहे वेल्डरचा आहे, 3 जागा, यामध्ये ITI पाहिजे वेल्डरचा। आणि 12वं जे पद आहे हे स्टोअर कीपरचा आहे, तर यामध्ये फक्त 12वी पास पाहिजे, एक लक्षात ठेवा। जे स्टोअर कीपर पद आहे त्यामध्ये तुम्ही फक्त 12वी पास आहे तर डायरेक्ट फॉर्म भरते, कोणते सर्टिफिकेट लागत नाही, कोणतं ITI लागत नाही, फक्त 12वी पास, ठीक आहे। त्यानंतर जे पद आहे या ठिकाणी 13वं जे पद आहे तर ते निम्न श्रेणी लिपिकचं पद आहे, 39 जागा, यासाठी 12वी पास पाहिजे आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आपली पाहिजे। आणि 14वं जे पद आहे हे फायरमॅनचं पद आहे, 7 जागा, यामध्ये आणि शिक्षण फक्त 10वी पास पाहिजे, कोणतंही सर्टिफिकेट लागणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर 15वं जे पद आहे हे कुकचं पद आहे, यासाठी 10वी पास पाहिजे
आणि त्याचबरोबर आपल्याला स्वयंपाक बनवता आला पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे 16 जे पद आहे ट्रेड्समॅन मेडचं पद आहे 62 जागा आहे. या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास पाहिजे. महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते. फक्त 10वी पासवर कोणतेही सर्टिफिकेट लागत नाही. त्याचबरोबर वॉशरमॅनच्या 2 जागा आहे, तर वॉशरमॅनमध्ये 10वी पास पाहिजे आणि लष्करी सिव्हिल कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे, एवढं शैक्षणिक पात्रता आहे. तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर आपल्या या भरतीमध्ये पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. जे 10वी आणि 12वी पासचे जे बेसचे जे पेपर असणार आहेत त्याचा जो एक्झाम सिलेबस आहे, तर पहा यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. असे 150 मार्कासाठी आपला पेपर असणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर इंडियन आर्मी EME या भरतीची सर्व जाहिरात दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. मी ग्रुप C भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता यामध्ये. आणि आपल्या महाराष्ट्राच्या सुद्धा जागा यामध्ये मी तुम्हाला दाखवून देतो. महाराष्ट्राच्या जागा बघू शकता, आग्रा उत्तर प्रदेश झालं. त्याचबरोबर पहा पुणे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जागा आहे. पुणे महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे पुणे महाराष्ट्रामध्ये फायरमॅनची सुद्धा यामध्ये जागा आहे. आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी बघू शकता तुम्ही व्हेकल मेकॅनिकलची सुद्धा यामध्ये जागा आहे. तर बऱ्याच काही यामध्ये जागा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि ही संपूर्ण जाहिरात आहे इंडियन आर्मी EME या भरतीची, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व यामध्ये पदे देण्यात आलेले आहे, बघू शकता. आणि सर्व पदामध्ये काय काय पात्रता आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये ट्रेड्समॅन मेडचं सुद्धा पद आहे, तर हे 10वी पाससाठी आणि कुकचं सुद्धा 10वी पास आणि स्वयंपाक आपल्याला आला पाहिजे. आणि त्यानंतर फायरमॅनचं जे पद आहे हे 10वी पाससाठी यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघू शकतो तुम्ही पगार यामध्ये बघू शकता तुम्ही, तर पगारसुद्धा 20,000 रुपये प्लस आपल्याला महिना यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि आपल्या यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे इंडियन आर्मी EME या भरतीमध्ये, तर आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे. जे ITIच्या बेसवरचे पद आहे त्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, जनरल नॉलेजचे 25, इंग्रजी ग्रामरचे 25, गणिताचे 25 आणि ट्रेडच्या रिलेटेड 50, अशा प्रकारे 150 मार्काचा पेपर आहे. त्याचबरोबर आणखीन जर आपण पाहिलं ऑपरेटर ग्रेड 2 झालं, स्टोअर कीपर झालं, तर यामध्ये जो पेपर आपला असणार आहे तर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न, गणिताचे 50 प्रश्न, अशा प्रकारे 150 मार्काचा पेपर असणार आहे. आणि इंडियन आर्मी EME या भरतीमध्ये जे 10वीच्या बेसवरचे पद आहे, ज्या पण पदामध्ये 10वी पासवर फॉर्म भरतात, जसं कुक झालं, वॉशरमॅन झालं, ट्रेड्समॅन मेड झालं, तर ह्या पदामध्ये जो आपला पेपर असणार आहे ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. अशा प्रकारे 150 मार्काचा पेपर असणार आहे. आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे. पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर ही जी भरती ऑफलाईन पद्धतीने आहे, तर ऑफलाईन फॉर्म आपल्याला या भरतीला भरावं लागते, लक्षात ठेवा. तर ज्यांनी सुद्धा भरला नसेल तर भरू शकता तुम्ही. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहा.